कोणाची चीज पोकळीच्या चिंता हाय गाईज, आजचा ब्लॉग आपला 13वा आणि आज आपण कुठे आलो माहितीये? कुठे आलो रे? लालबाग परेलला, कारण की आज चिंतामणीचं पाड्यपूजन आहे. तर चिंतामणीचं पाड्यपूजन कव्हर करायला आलोय आणि मध्ये आपण नरे पार्कला पण जाऊ. तिथं पण आपल्याला तिथं पण आज आहे नेमकी, तिथं पण आजच आहे. स्पेशल डिश पाव खायला आलेला नाही हे असं काही मध्ये नाही. पण बघा आजचा ब्लॉग कसा असं, कारण की पाड्यपूजनचा फर्स्ट टाइम ट्राय केला मी ब्लॉग शूट करायचा. तर तेच आज असणार आहे पाड्यपूजन म्हणजे नॉर्मली. तर बघा कसं वाटतं. आणि जर आपल्या चॅनलला लाईक नाही केला असेल तर लाईक करा, शेअर नाही केला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सांगा लास्टला कसा वाटली व्हिडिओ बघून. चलो देखो आजचा ब्लॉग कसा आहे गाईज. फायनली आपण आलेलो आहे चिंतामणी मध्ये आणि चिंतामणीचा गेट बघ कसा सजवला आहे फुल. ईशान कोणाची चीज पोकळीच्या चिंता व्यंकटरमणा संकटारला गोविंदा व्यंकटरमणा संकटारला गणपती बाप्पा. आभाले कडाडलं कस श्वास दाटलं, आज आभाले कडाडलं कस श्वास दाटलं. मुंबईच्या रस्त्यामध्ये भक्त झाले गोला. अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला. फायनली आपला दर्शन आज आलेला आहे. धक्कामुक्की होती आई शपथ बघ काय पाणी धक्कामुक्की जराशी होती. पोलिसला मी सपोर्ट करतो तिथं. नाही काहीच, कारण की ना खूप गर्दी होती. म्हणजे अल्टिमेट डायरेक्ट त्याने मी चुकीच्या लाईन मध्ये गेलो. एक प्रॉब्लेम तरी आम्ही बोललो घाई करू नको, भेटेल दर्शन. नाही मला घाई करायची आहे. आणि वेळेला काहीच केला, पण आम्ही मस्त आरामशीर पद्धतशीर गेलो, दर्शन घेतलं. आणि आपली आरती पब्लिक जेव्हा पुढे चालते खायला डायरेक्ट. आता चाललो खायला कुठेतरी खाऊ आणि मग कुठे जाऊ माहितीये का? परलचा असणार आहे पार्क, तिथून मग कंटिन्यू करतो. आता आपण कुठे चाललोय जय? आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही चाललो गाईस नरे पार्कला. आपला फेवरेट शिस्तबद्धक मंडळ परळचा राजा आणि त्याचा पण आज पाड्यपूजन आहे. कुठला गेट आले? स्वर्गातला गेट. आणि तिथं पण आज पाड्यपूजन आहे. इकडे पण आम्ही दुसरं पाड्यपूजन कव्हर करणार आहोत. मध्ये गाईस काय चालू होतं रे? आरती चालू होती. पाठपूजन चालू होता, हा. वाटते हा. आरती चालू होती. आम्ही तिकडनं निघलो, जरा पुढे आलो. आता तेजू गाईस परत नंतर ट्राय करीन दाखवायचा, कारण की आरती झाली होती म्हणून काय दाखवता आला नाही. जर आम्ही केलो तर, कारण की चटणी एक्स्ट्रा काय चाललंय भाई, काय चाललंय तर हाय. आता जाऊ नरे पार्क मध्ये जाऊ कंटिन्यू करायला. आता कुठं बसलेलो आणि खतरनाक पाऊस आलाय आणि पोरं बघा कसे डिवायडर वरती बघा. इथं पण बघा, इथं पण डिवायडर वरती विचार केला की परळच्या राजाला पोहोचू लगेच आणि पाऊस आलाय आणि पोलीस चौकी आहे इथं. पोलीस चौकी जवळ आम्ही आता विश्रांती घेतली आहे थोड्या वेळासाठी. मोर्चाला आलेत का? मोर्चाला नाही, आम्ही पाड्यपूजनला आलो. पाठपूजन आलोय तर आता तिकडे जाऊ आणि तिकडे परत दाखवते काय होणार आहे का. आधी तर काय वाटतं तुला? पाऊस जाईल? गेला ऑलमोस्ट. चलो आणि नरे पार्क पासून कंटिन्यू करतो ब्लॉग, कारण की परळचा राजा तर आपला मेनच आहे. कारण की शिस्तबद्धक मंडळ मला हर वर्षी त्या मंडळावरती आदत असते. तर तो मंडळ भाई प्रत्येक गोष्टीमध्ये नियम सगळं आहे ते, म्हणून त्या मंडळामध्ये जायची अशी ना खूप इच्छा होते गाईज. आणि म्हणून आम्ही आणि आज नेमकी दोन्ही पण पाठपूजन त्याच दिवशी दोन्ही आलेत, तर अजून मजा आहे. आणि अजून पण आणि पाऊस पण भाई साथ नाही सोडत आहे. पाऊस पण निस्ता पडत चाललाय तरी पण भाई कष्ट चालू आहेत, फुल कष्ट झाले तुम्ही पोरांचे. 1 2 3 भागो. पाऊस किती पण पडला तरी गणपती बद्दल प्रेम हा कधीच नाही जाणार. पावसाने जरी किती पण भिजवला तरी पण पाठपूजनाची हे ती कधीच जाणार नाही, कारण की ती ते दिलामध्येच आहे. गणपती गणेश उत्सव आमच्या दिलामध्ये खरा म्हणजे खरं सांगतोय.
आणि पोरं पण फुल पाऊस पडते, घरातून बाहेर नाही निघणार पाऊस पडत असेल पण जर पाठ्यभूषण असेल का किंवा गणपतीचं आगमन असेल तर तुम्हाला 100% परळला दिसणार आणि लालबागला पण दिसणार. फायनली आम्ही परळच्या राजाला पोहोचवला आहोत आणि बघा परळच्या राजाचा पाठ्यभूषणचा हे आणि पाठी सेटअप केलाय फुल ऑन सेटअप झालाय. आता थोड्या वेळामध्ये इकडे वाजवणार आणि आम्हीच नाचणार. थोडं का आपणच नाचणार ना विराज? पाऊस असला तरी भिजू पण नाचू. आणि आता इकडून पुढे जातो, तिकडचं दर्शन घेतो आणि तिकडं काय यावेळी म्हणजे विठ्ठलाचा थीम आहे ते तर कन्फर्म झालेला मगाशी. आता ते दाखवलं मला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, स्वकर्ता करता वरता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिसे दुराची, कंठी घटे माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव. परळच्या राजाचा विजय असो. ईशान कोणाची? परळच्या राजांची. बाबा परळच्या राजा महाराज समर्थ. महाराजा प्रमाणे याही वर्षी महाराज समर्थ. महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यक्रम होता महाराज समर्थ. पाठ्यपूजनाचा कार्यक्रम झालेला महाराज समर्थ. निमित्ताने महाराज समर्थ. व्हिडिओ फुकट ठेवलेला महाराज समर्थ. मान्य करून घे महाराज समर्थ. तुका भरलेला फळ ठेवला महाराज समर्थ. तुला तू पावन करून घे महाराज समर्थ. विभाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराज समर्थ. पूजा अर्चा केलेली महाराज समर्थ. तुला तू पावन करून घेऊची महाराज समर्थ. काही चुकी अपराध घडलो असत तर पायाखाली घालून घे महाराज समर्थ. अशीच आपली वेडी वाकडी सेवा चाकरी करून घे महाराज समर्थ. त्यांच्यातून काही चुकी अपराध घडला असत तर पायाखाली घालून घे महाराज समर्थ. उत्सव आनंद सुखा समाधाने पार पडून दे महाराज समर्थ. गणेश भक्तांच्या मनातील मनोकामना इच्छा आकांक्षा सिद्ध पूर्ण कर महाराज समर्थ. आपली वेडी वाकडी सेवा चाकरी करून घेऊन कल्याण कर महाराज समर्थ. या उत्सवाला आपल्या उपस्थितीने सेवाभावाने आणि आशीर्वादाने समृद्ध करणाऱ्या प्रत्येक भाविकाचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत. परंपरा ती फक्त जपायची नसते तर प्रत्येक पिढीकडे अधिक समृद्ध करून सोपवायची असते. याच विचारांचा वारसा जपत संस्कार, श्रद्धा आणि समाजसेवेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत आपले मंडळ गेली 8 दशके अविरतपणे हा पवित्र प्रवास करत आहे. यंदा 80व्या वर्षात पदार्पण करताना हा केवळ एका मंडळाचा प्रवास नाही तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, असंख्य कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचा आणि परंपरेशी असलेल्या अढळ नात्याचा गौरव आहे. परंपरेचा वारसा जपत यंदा भक्तीच्या नव्या मुक्तीचा प्रवास तुमच्या भेटीला येत आहे. एक असा प्रवास जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भारलेले आहे, प्रत्येक श्वास भक्तीने उथंबलेला आहे आणि प्रत्येक क्षणी नामस्मरणाचा निनाद होत राहतो. एक असा मार्ग जो माणसाला देवापर्यंत नेतो आणि देवाला भक्तांच्या हृदयापर्यंत आणतो. त्या दिव्य अनुभूतीची, त्या पवित्र प्रवासाची आता प्रतीक्षा संपली आहे. कारण यंदा परळचा राजा घेऊन येत आहे भक्तीचा महासोहळा, श्रद्धेचा महाप्रवास, जिथे प्रत्येक पाऊल नामात विलीन होतं
जिथे टाळांचा नाद, मृदुंगाची लय आणि हरिनामाचा गजर अवघं विश्व तुंदवून टाकतो, जिथे विठुरायाचा ध्यास असतो मनी, होईल आपल्या परची पंढरी, येते आपल्या माऊलींची स्वारी. यंदाची वारी परच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परच्या राजाच्या दारी. वारीची ओढ, विठुरायाची आस आणि भक्तीचा महासागर या सर्वांचा अनुभव यंदा प्रत्येक भक्ताला परळच्या राजाच्या दरबारात मिळणार आहे.
गाईज कसं वाटलं आपलं 13वा ब्लॉग परलचा आणि चिंतामणीचा पांडेपुराचा ब्लॉग 13वा कसा वाटलं सांगा. तेजुकाळचा पण म्हणजे नॉर्मल पण मी घेतलेला कारण की तेव्हा आज चालू होते म्हणून आम्ही आतमध्ये गेलो ना. पण कसं वाटले 2 ब्लॉग तुम्हाला सांगा, दोन मंडळाचे. तर कमेंट मध्ये सांगा गाईज हे कसं वाटलं आजचा आपला 13वा ब्लॉग. आमच्या ब्लॉगर जरा काय लाईक करा, पुढचा तुम्ही समजून शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्या.